नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा इथं पुन्हा एकदा एटीएम चोरीचा प्रयत्न करण्यात आला। मिलन चौकातील एसबीआय एटीएम हे गॅस कटरनं फोडून रोकड लंपास करण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला, परंतु यात चोरट्यांचा डाव फसला। मात्र सलग दुसऱ्यांदा घडलेल्या या घटनेमुळे बँकेच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। खापरखेडा शहरातील मिलन चौकातील रुपेश सावरकर यांच्या घराजवळ एसबीआयचं एटीएम आहे। शुक्रवारला पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी एटीएम मध्ये प्रवेश केला आणि चोरट्यांनी सोबत आणलेल्या गॅस कटरच्या साह्यानं एटीएम कापून आतील रोख रक्कम लंपास करण्याचा प्रयत्न केला। मात्र चोरट्यांना मशीन पूर्णपणे कापता आली नाही। किंवा सकाळच्या सुमारास नागरिकांना एटीएम गॅस कटरनं तोडलेल्या अवस्थेत आढळलं। घटनेची माहिती खापरखेडा पोलिसांना देण्यात आली। पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला, तर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित चोरट्यांचा शोध घेणं सुरू आहे। धक्कादायक बाब म्हणजे 20 सप्टेंबर 2025 रोजी याच एटीएम मध्ये चोरीचा अयशस्वी प्रयत्न झाला होता। मात्र या एटीएम मध्ये सुरक्षा रक्षक किंवा अलार्म सिस्टीम सक्रिय नाही, त्यामुळे बँकेच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। तर व्यापारी आणि स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून पोलिसांनी या भागात रात्रीची गस्त वाढवावी आणि बँकेनं सुरक्षा रक्षक नेमावा अशी मागणी जोर धरू लागली आहे।